नमस्कार, मी नीता देव. बार्शी टुडे युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आनंद काशीत यांच्यासोबत. नमस्कार सर, बार्शी टुडे मध्ये खूप खूप स्वागत आहे आपलं. सर, मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज दिनांक 9 जानेवारी पासून मराठा संवाद रथातून आपण तालुक्यामध्ये प्रबोधन सभा सुरू केलेली आहे. या पार्श्वभूमीवर या मोहिमेचा उद्देश काय आहे तो समाजापुढे मांडावा आपण. जय जिजाऊ. सर्वप्रथम मी बार्शी टुडेचं आभार मानतो की माझ्यासारख्या सामान्य चळवळीतल्या कार्यकर्त्याला तुम्ही बोलावून मुलाखत घेत आहात. कारण आम्ही चळवळीतील लोक सातत्यानं फक्त रस्त्यावरची लढाई लढत असतो. मुलाखत, त्या ठिकाणी मीडिया, ह्याच्यापासून आम्ही फार लांब असणारी माणसं आहे. पण तुम्ही आमची दखल घेतली त्याबद्दल मी सर्वप्रथम बार्शी टुडेचं मनापासून आभार मानतो. तुम्ही जो आता विचारत आहात मला की मराठा आरक्षणासाठी जे मराठा संवाद रथ आपण पूर्ण बार्शी तालुक्यावर काढलेला आहे, तो याच्यासाठी की मराठा आरक्षणाचा आंदोलनाचा लढा मुळातच हा मागच्या 40 वर्षापासूनचा आहे. आणि हा लढा मागच्या 40 वर्षापासूनचा असताना 1 सप्टेंबरला जो मनोज जरोगे पाटील अंतरवाली सराटी या ठिकाणी शांततेने आंदोलन करत होते, 29 तारखेला त्यांचं ऑगस्टला आंदोलन चालू झालं. आणि 1 सप्टेंबरला कुठलंही कारण नसताना त्यांच्यावरती लाठीचार्ज झाला. अमानुषपणे पोलिसांनी त्यांच्यावरती लाठीचार्ज केला. त्यात अनेक महिला वगैरे सगळे गंभीर जखमी झाले आणि मराठा समाज पेटून उठला. त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी त्यांचं आंदोलन उपोषणाचं कंटिन्यू चालू ठेवलं आणि सरकारनं त्यांना विनंती केली. त्या दरम्यान जवळपास त्यांनी 16-17 दिवसाचं उपोषण केलं. सरकारने विनंती केली की तुम्ही आम्हाला 1 महिन्याचा वेळ द्या, आम्ही तुम्हाला आरक्षण देतो. जरंगे पाटलांनी मराठा समाजाच्या वतीनं सरकारला 40 दिवसाचा वेळ दिला. 1 महिन्याचा मागत असताना 40 दिवसाचा. तरी पण सरकारनं मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. आणखी वेळ वाढवून पाहिजे म्हणले. त्याच्यानंतर 7 दिवसाचं त्यांनी आमरण उपोषण केलं आणि मग सरकारनं 2 महिन्याचा वेळ घेतला. आणि ह्या दोन्ही वेळा मराठा समाजाची सरकारनं फसवणूक केली. मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. आता मराठा समाजाने ठरवलंय की आता आपण आरक्षणच घ्यायचं. मग कशा पद्धतीने घ्यायचं? सरकारनं आम्ही गावखेड्यामध्ये आंदोलन करत होतो, आमची गांभीर्याने दखल घेतली नाही. मग सरकार दखल कुणाची घेतंय असं मराठ्यांचा समज झालेला म्हणण्यापेक्षा खात्रीच झालेली आहे की सरकार दखल म्हणून मुंबईत आंदोलन करणाऱ्यांची घेतंय. म्हणून मराठ्यांनी ठरवलंय, जरंगे पाटलांनी आणि मराठ्यांनी, की 20 जानेवारीला मुंबईमध्ये निघायचं मुंबईकडं आणि 26 जानेवारीला मुंबईमध्ये उपोषणासाठी बसायचं. आणि एवढ्या मोठ्या संख्येनं मराठा समाज त्या ठिकाणी येणार आहे की कोटीच्या संख्येनं. तर त्या अनुषंगानं बार्शी तालुका कुठेही कमी नाही पडला पाहिजे आणि कमी नाहीच पडलेला. आतापर्यंत मराठा आरक्षणाचा लढा आणि आंदोलन जर आपण बघितली तर बार्शी तालुका सातत्यानं आग्रही राहिलेला आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती, त्याच मागच्या सगळ्या इतिहासाला साक्षी ठेवून इथून पुढच्या काळामध्ये मुंबईमध्ये सुद्धा मराठा बार्शीतला कमी नाही पडला पाहिजे. म्हणून बार्शीमधून हजारोंच्या संख्येनं तिकडं मराठा बांधवांनी जावं याकरिता आपण रथयात्रेचं आयोजन केलेलं आहे. हा मराठा संवाद रथ बार्शी तालुक्यातल्या 138 गावांमध्ये, एका नगरपंचायतीमध्ये आणि बार्शी नगर परिषदेमध्ये, या प्रत्येक वॉर्डमध्ये हा रथ जाणार आहे. 16 तारखेपर्यंत त्याचं नियोजन आहे. 16 तारखेपर्यंत संपूर्ण तालुका पिंजून काढणार आहेत आम्ही. आज 9 तारखेला त्याची सुरुवात आहे. आणि पूर्ण तालुका पिंजून काढत असताना आतापर्यंत आजचा जो 9 जानेवारी हा दिवस आहे, मला तुम्हाला विशेष सांगावं लागेल की आज बार्शी तहसील कार्यालयासमोरील साखळी उपोषणाचा 71वा दिवस आहे. म्हणजे मराठा आरक्षणाचा लढा तिथंही चालू आहे. म्हणजे आम्ही शांततेने आंदोलन करणारे मराठी आहोत आणि शांततेनेच आमच्या मागण्या सरकार दरबारी मागून आम्ही न्याय सुद्धा घेणार आहे सरकारकडनं. तर 71 दिवसामध्ये 15,000 मराठ्यांनी नोंदणी केली आमच्याकडं की आम्हाला पण मुंबईला यायचंय. बार्शीमध्ये येऊन जर 15,000 मराठ्यांनी नोंदणी केली असेल आणि हा रथ जर गावखेड्यांपर्यंत गेला, गावखेड्यात राहणारा मराठा समाज आहे सगळा, तर कमीत कमी आम्हाला असा अंदाज आहे की 50,000 मराठी बार्शीतून मुंबईकडे निघतील. आणि त्याची तयारी मराठ्यांनी चालू केली आहे. गावोगावी ट्रॅक्टरमधनं तयारी चालू केली आहे. त्यांच्याकडे असणारे पिकअप, छोटा हत्ती, टेम्पो, ट्रक, जी काय वाहनं असेल ते त्याच्यातून मराठ्यांनी तयारी चालू केली आहे. आणि मराठा मोठ्या संख्येने मुंबईकडे जाणार आहे. म्हणून हा रथ सुद्धा बार्शी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी जाऊन
समाजाचं प्रबोधन करणार आहे, समाजाला हे सांगणार आहे की हा शेवटचा लढा आहे, याच्यानंतर तुम्हाला मराठा आरक्षणावरती आंदोलन करायची गरज नाही. हा लढा आपण जिंकल्यानंतर तुमच्या गोरगरीब मुलांचं कल्याण होणार आहे, तुम्हाला चांगल्या शाळा कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळणार आहे, चांगल्या ठिकाणी तुम्हाला नोकर लागणार आहे. त्याच्यामुळं हा रथ आम्ही गावखेड्यामध्ये घेऊन जातोय, असा हा आमचा त्याचा उद्देश आहे. मराठा आरक्षणाला आरक्षण का मिळावं म्हणजे समाजाला, आणि आरक्षण मिळणार का? खरं म्हणजे मॅडम, आरक्षण का मिळावं हा जो प्रश्न आहे तो खरोखर खूप महत्वाचा आहे, ह्याच्यासाठी की मराठा समाजाची अतिशय दयनीय अवस्था आहे. सगळ्यात पहिल्यांदा मराठा समाज आर्थिक तर ह्याच्यामध्ये मागे पडलेलाच आहे अर्थकारणामध्ये, पण मुठभर लोकांना दाखवून, जसं कोर्टामधला विषय असेल किंवा अनेक ठिकाणी अनेक लोक नेते वगैरे वेगवेगळ्या पक्षातली किंवा आरक्षणाविरोधातली बोलतात की मराठ्यांकडे साखर कारखाने आहेत, मराठ्याकडे शाळा कॉलेजेस आहेत, मराठ्याकडे हे जे मराठ्यांकडे आहे त्या समाजाच्या प्रमाणामध्ये त्या समाजातल्या सुद्धा उच्चप्रभू लोकांकडे आहेच. म्हणजे कुठलाही समाज असू द्या, त्या समाजातल्या मुठभर लोकांकडे ही मक्तेदारी असतीच. त्याच्या प्रमाणामध्ये मराठ्यांचं झालंय असं की मुळातच जसं सगळेजण सांगतात त्या पद्धतीने मी सांगतो तुम्हाला की शेतीचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि शेतीवर असणारा हा मराठा 80% आहे. त्यातल्या त्यात दुसरं संकट मराठ्यांवरती हे आहे, शेती तर कमी आहेच, पण मराठा समाजाचा जो शेतामधला माल येतोय, पिकतो, त्याला मोबदला योग्य नाही. त्याच्यामुळं मराठा समाजाला अशी एक खात्री वाटते आहे की शाश्वत उत्पन्नाचा मार्ग कुठला असेल तर ह्या नोकऱ्या आहेत, आणि त्याच्यापासून मराठा समाज खूप लांब गेलेला आहे. शिक्षणामध्ये असणारी मराठा समाजाची उदासीनता ते वेगवेगळ्या कारणांमुळे असेल. मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण आपण जर बघितलं तर आता सुद्धा मराठा समाज सामाजिक मागासलेपणात एवढा गुरफटलेला आहे, अंधश्रद्धेमध्ये प्रचंड गुरफटलेला मराठा समाज आहे. आपण कुठल्याही देवकार्यामध्ये जावा, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जे आपल्याकडे आता पण अंधश्रद्धेच्या माध्यमातून वेगवेगळे काय बकरे कापायचा कार्यक्रम असेल, कुठे काय अनेक ठिकाणी आपण बघतो तर मराठा समाजाच्या प्रचंड आहारी गेलेला आहे. सामाजिक प्रचंड मागासलेपण आहे मराठ्यांकडं, शिक्षणाची उदासीनता आहे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे मराठ्यांना आरक्षणाची नितांत गरज आहे. आणि आरक्षण मिळेल का ही जो तुम्ही विचारताय, आरक्षण घेतल्याशिवाय मराठा शांत बसणार नाही, ही गोष्ट मी तुम्हाला आज तुमच्या बार्शी टुडेच्या माध्यमातून सांगतो. मराठा आरक्षणच घेणार. महिलांचा सहभाग आहे याच्यामध्ये 100%. आम्ही महिलांचा जो सहभाग आहे बार्शी तालुक्यातल्या, त्यांची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. टॉयलेटची व्यवस्था असेल, अँब्युलन्स महिलांसाठी आम्ही स्वतंत्र ठेवलेली आहे. अशा पद्धतीने आम्ही महिलांची सुद्धा स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. महिला सुद्धा ताकदीनं उतरणार. मराठ्यांच्या महिला असतील किंवा प्रत्येक महाराष्ट्रातल्या महिला ह्या जिजाऊंच्या रणरागिणी आहेत, आणि जिजाऊंच्या रणरागिणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमी एक वाक्य सांगितलेलं मला आठवतं, मी ते या ठिकाणी सांगतो. ज्या चळवळीमध्ये आणि ज्या आंदोलनामध्ये महिला असतील ती चळवळ आणि ते आंदोलन कुणीही मुडीत काढू शकत नाही, हा इतिहास आहे. त्याच्यामुळे मराठ्यांच्या आंदोलनामध्ये महिला आहेत आणि मराठ्यांचा आंदोलनाचा सुद्धा इतिहासच घडणार, ते कुणीही मुडीत काढणार नाही. मराठा आरक्षण घेऊनच माघारी फिरणार. आपण आंदोलन, मोर्चे, उपोषण यामध्ये सक्रिय सहभागी असता नेहमी, तर मराठा चळवळीकडे कसे वळतात तुम्ही? मराठा चळवळीकडे म्हणण्यापेक्षा मी चळवळीकडे असा वळलो की माझं गाव घाणेगाव वैरागच्या जवळ, आणि तसं तर मला मग गावाकडे असतानाच लहानपणी प्रत्येक गावखेड्यामध्ये आपण बघितलं खूप पूर्वी आपल्या घरात असणारी पितळाची किंवा जर्मनची भांडी वितळून त्याचा देव बनवून देणारी लोक येत असतात गावामध्ये. मग ती त्याला भाकरी दिली, त्याला काहीतरी 2-5 रुपये दिले की ती बनवून द्यायची. त्या काळामध्ये मी साधारणपणे 3री मध्ये असेल त्यावेळेस ती व्यक्ती गावामध्ये आलते, तशी ती व्यक्ती लोक गावामध्ये आलते, आणि ती लोक बरेच जण त्यांच्याकडनं कोण ज्योतिबा बनवून घे, कोण भैरोबा, कोण काय करत होतं. मी त्यावेळेस म्हणजे 3री मध्ये असताना माझ्या घरामधला जर्मलचा डबा त्यांना देऊन आणि 2 भाकरी फक्त दिली, त्या मला चांगला आठवतंय. आणखी मी शिवाजी महाराज बनवून घेतले त्यांच्याकडनं, आणि ते शिवाजी महाराजांची मूर्ती अजून पण आमच्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये पूजली जाते. म्हणजे इथून माझा म्हणजे मला वाटतंय की प्रवास खरा चळवळीकडे सुरुवात झालेला आहे, किंवा शिवप्रेम असेल. मग पुढे जाऊन गावामध्ये शिवजयंती करत असताना शाहू फुले आंबेडकरांचा विचार काय असतो ते माहीत झालं. शाहू फुले आंबेडकर एकत्र कसे आहेत, आणि मग वाचन प्रचंड. सिंदखेड राजाला मग जाणं असेल जिजाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं 12 जानेवारीला, आणि मग 12 जानेवारीला गेल्यानंतर म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा बघितलं की एवढी मोठी पुस्तकाचे दुकानं असतात तिथं.
नाहीतर आपल्याला ती सवयच नाही वाचनाची पुस्तकं घ्यायची वगैरे, आणि आहेच ती म्हणजे कल्चर होतच पूर्वी. तर तिथून मग वाचनामुळे मला खरी आवड ह्या चळवळीची आणि आंदोलनाची वगैरे सुरुवात झाली. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आहात आता आपण सध्या, तर त्या ब्रिगेडच्या माध्यमातून कोणते कोणते उपक्रम तुम्ही आतापर्यंत केले? संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून अनेक उपक्रम आम्ही राबवले, पण सगळ्यात चांगला उपक्रम मला असं तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की आम्ही पूर्वी संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने मिरवणूक काढायचो वार्षिकमध्ये. मग आम्ही ते ठरवलं की अरे मिरवणुकीवरती आपला उगाच $1,00,000-2,00,000 खर्च होतोय आणि हा खर्च वाया जातोय आपला, असं आमच्या लक्षात आलं. आपण जर प्रबोधन करणारे आणि समाजाला दिशा देणारी जर व्यक्ती असाल असं समजत असू आपण, किंवा आपल्या कृतीमधून जर आपण दिशा देण्याचा प्रयत्न करत असू, तर आपण मिरवणूक बंद केली पाहिजे. लोकांना सांगण्यापेक्षा आपण मिरवणूक बंद करू. आणि मग मिरवणूक बंद केल्यानंतर मग काय करायचं, तर आम्ही ठरवलं की गोरगरीब मुलांची लग्न आपण मोफत लावून द्यायची, म्हणजे सामुदायिक विवाह सोहळा घ्यायचा. तर तुम्हाला सांगतो की सगळ्यात आम्हाला आनंद त्यावेळेस वाटला की ज्यावेळेस अनेक गोरगरीब घरातल्या मुलींची लग्न आम्ही मोफत अगदी $2 लावून दिली. फक्त त्यांनी त्यांच्या जन्माच्या दाखल्याची झेरॉक्स ₹1 मुलाच्या आणि ₹1 मुलीची आणून द्यायची, $2 लग्न, असा आमचा तो उपक्रम होता. तो उपक्रम सगळ्यात चांगला होता. पण मी तुम्हाला आणखी सांगेन, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये अनेक गावामधल्या आपण मिरवणुका सुद्धा बंद केल्या. जसं ब्रिगेडला आम्ही बंद केली तशा अनेक गावातल्या, कारण शिवाजी महाराज असतील किंवा संभाजी महाराज हे फक्त नाचण्याचा विषय नाही, हे वाचण्याचे आहेत. मग अनेक वेळा आम्ही अनेकांचे प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले आणि प्रबोधनाच्या माध्यमातून विचारांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला तरुण पिढीच्या. तो असा, व्यसनापासून दूर जाणे, शाहू फुले आंबेडकरांचा विचार त्यांना सांगणे, सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी तुम्हाला काय करता येईल त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करणे, समाजाला मदत करणे, शिक्षणाला प्राधान्य देणे, अशा अनेक वेगवेगळ्या उपक्रमाला आम्ही प्राधान्य दिलं. त्याचबरोबर आम्ही मागच्या 3 वर्षापूर्वी बार्शी तालुक्यातल्या अनेक गावामध्ये मोफत श्रवण यंत्र वाटप केलं. एका श्रवण यंत्राची किंमत 10,000 होती. सह्याद्री हॉस्पिटल धाराशिवच्या माध्यमातून आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून 2,000 लोकांना आम्ही मोफत श्रवण यंत्र वाटप ह्या तालुक्यामध्ये केलं. त्याचबरोबर रक्तदानाची चळवळ संभाजी ब्रिगेडनं सातत्याने हातात घेतलेली आहे, आणखी सुद्धा त्याचं काम चालू आहे. अनेकांना मोफत रक्त देणं असेल किंवा रक्तदान करून तरुणांना करण्यासाठी प्रेरित करणं असेल, अशा अनेक गोष्टी आम्ही राबवण्याचा सातत्यानं प्रयत्न करतोय. त्याचबरोबर संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मी अभिमानानं तुम्हाला सांगेन की शिवपुत्र संभाजी हे महानाट्य आपण घेतलं होतं 2019 साली डॉक्टर अमोल कोल्हेंचं. ज्या काळामध्ये टीव्ही सिरियलवरती मालिकाचा TRP सगळ्यात मोठा होता, त्या काळामध्ये त्या मालिकेतले कलाकार आपण बार्शीमध्ये आणले. म्हणजे अगदी तुम्हाला मी अभिमानानं सांगेन किंवा आमची आहे ती परिस्थिती सांगेन की आम्ही ते महानाट्य बघायच्या सुद्धा उंचीचे नाहीत, म्हणजे तिकीट काढून. त्या महानाट्याचे आयोजक संभाजी ब्रिगेडची टीम, म्हणजे खूप मोठी गोष्ट होती ही. म्हणजे ते आमच्यासाठी तर खूप मोठी आहे गोष्ट. अशा आम्ही विविध उपक्रम संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून राबवण्याचा प्रयत्न सातत्यानं करतोय. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा संभाजी ब्रिगेड ही सातत्यानं समाजाला चांगली दिशा देण्यासाठीच काम करेल आणि तो करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. सगळ्यात शेवटचा प्रश्न म्हणजे मराठा संवाद रथ या मोहिमेबाबत तुम्ही मराठा समाजाला काय आव्हान करा? मी मराठा समाजाला हेच आव्हान करेन की भावांनो, ही तुमच्या पुढच्या पिढीची लढाई चाललेली आहे. आपल्या मागच्या 3-4 पिढ्या अशाच गेलेल्या आहेत. आपल्याला आरक्षण नाही. जरंगे पाटलासारखा निस्वार्थी आणि खंबीर योद्धा आता आपल्याला मिळालेला आहे. सरसेनापती आपल्याला मिळाला आहे. त्याचा मावळा होण्याची आपण कुठलीही संधी आता सोडायची नाही. आपण फक्त आपल्या हातातलं असलेलं काम 20 जानेवारीच्या आत संपवायचंय आणि शांततेनं मुंबईकडे निघायचं. कुठलीही गडबड गोंधळ काही नाही, कुठलंही आपल्यावर बंधन नाही, कुठली बंदी नाही. म्हणजे वेगवेगळ्या अफवा सुद्धा उठलेल्या आहेत की इकडे बंदी आहे, ट्रॅक्टर आणायचं नाही, ट्रक आणायचं नाही. अजिबात तसलं काय नाही. जे तुमच्याकडे वाहन असेल त्या वाहनानं तुम्ही मुंबईकडे येऊ शकताय. आम्ही सगळेजण समाज बांधवांचे समन्वयक म्हणून आम्ही तुम्हाला सगळेजण ज्या काय गोष्टीची अडचण असेल त्या गोष्टीचा अडचण सोडवण्यासाठी आम्ही सुद्धा तुम्हाला कटिबद्ध आहोत. पण मोठ्या संख्येने तुम्ही आता येणं गरजेचं आहे. हा मराठा आरक्षणाचा शेवटचा लढा आहे आणि या लढाईमध्ये तुम्ही सगळ्यांनी मोठ्या संख्येनं आलं पाहिजे आणि याल ही खात्री आहे आम्हाला. एवढंच या ठिकाणी समाजाला आवाहन करतो मी. धन्यवाद. तुमच्या सगळ्या पुढील उपक्रमांना आणि पुढील जे संकल्प आहेत तुमचे त्या सगळ्यांना बार्शी टुडेकडून शुभेच्छा आणि मराठा आरक्षण नक्कीच मिळावं मराठा समाजाला
मी पण भगवंत चरणी प्रार्थना करते. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. जय जिजाऊ.